नमस्कार, मी प्रशांत कदम। भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांची एक सभा महाराष्ट्रातल्या अकोल्यात उधळून लावण्याचा प्रयत्न झाला आहे। आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हे कृत्य भाजपच्या किंवा उजव्या विचारसरणीच्या वर्तुळातल्या कोणाचं असेल असं वाटेल, पण नाही। हे काम स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं समजतं आहे। योगेंद्र यादव यांना बोलूच दिलं गेलेलं नाहीये। ते बोलण्याच्या आधीच व्यासपीठावरती जाऊन धुडगूस घालण्यात आल्या, खुर्च्या उचलून त्याची तोडफोड करण्यात आली, धक्काबुक्की जी आहे ती योगेंद्र यादव यांना करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधली ही विवेकाची, दुसऱ्यांचा विचार समजून घेण्याची परंपरा क्षीण होत चाललेली आहे आणि आता त्याच्यामध्ये वंचितचा पण समावेश झालेला आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे। आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे एखाद्या म्हणजे गायपट्ट्यातलं राज्य आहे अशी शंका यावी अशी परिस्थिती आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे। आणि आता त्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा दुसऱ्याचा विचार ऐकून घेण्याची किंवा त्याला बोलूच न देण्याची परंपरा पाळायला निघालेले आहेत। काय नेमकं झालं? काल अकोल्यामध्ये महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमच्या वतीनं एक सभा आयोजित करण्यात आलेली होती, ज्याला भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं होतं। उल्का महाजन होत्या तिथे, इतर काही वक्ते होते, त्यांची भाषणं झाली आणि योगेंद्र यादव तिथं बोलण्याच्या आधीच त्यांच्या व्यासपीठावरती जाऊन एका जणानं पहिल्यांदा माईक हातामध्ये घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली। ज्या वेगानं हे घडलं त्याच्यावरनं ही कृती पूर्वनियोजित असली पाहिजे, आधीच ठरलेला असणार आहे की हा अशा पद्धतीचा गोंधळ घालायचा, हा सुद्धा आरोप महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमने केलेला आहे। आणि ही पूर्ण सभा म्हणजे आम्हाला जवाब दो अशा पद्धतीच्या घोषणा हे कार्यकर्ते देत होते। योगेंद्र यादव शांतपणे बसून होते। त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देईन, पण पहिल्यांदा मला बोलू तरी द्या, पण त्यांना बोलू दिलं गेलेलं नाही आहे। नेमकं तो गोंधळ जो आहे तो कसा घडला हे आधी तुम्ही बघा आणि कशा पद्धतीची धक्काबुक्की योगेंद्र यादवांना करण्यात आलेली आहे। पोलीस त्यांना त्या सगळ्या गारड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कार्यकर्ते मात्र ऐकायला तयार नाही आहेत। मुळामध्ये ही भूमिका जी आहे वंचितची ती काँग्रेसच्या SC ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबद्दलची आहे। त्याच्यामध्ये खरोखर तथ्य आहे का? काँग्रेस खरंच आरक्षण संपवायला निघालेली आहे का भाजपप्रमाणे? याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलू, पण त्याच्या आधी हा व्हिडिओ बघा। ज्यांना आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे असं सांगितलं जातं आहे, ते असं स्वतःला म्हणतात की आम्ही आंबेडकरांचे वारस आहोत। तर ज्या आंबेडकरांनी देशाची घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा हा अपमान नाही आहे का? आता वंचित बहुजन आघाडीवरती वारंवार आरोप होतो की ते भाजपची बी टीम आहेत म्हणून त्याला त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। पण गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी हे सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांच्यावरती सुद्धा त्यांच्याही विरोधात निघालेले आहेत का? कारण आपण जर बघितलं तर रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, प्रज्ञादया पवार यांच्या विरोधात सुद्धा थेट भूमिका जी आहे ती वंचितच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आता या प्रकारानंतर अद्याप तरी म्हणजे जोपर्यंत मी हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत प्रकाश आंबेडकरांची भूमिका समोर आलेली नाही आहे, पण आपण आशा करूयात की अशा पद्धतीच्या हुल्लडबाजीचं ते समर्थन करणार नाहीत, त्याला ते निषेधच करतील या सगळ्या घटनेचा। पण हा जो एक पॅटर्न आहे की जो आपल्या विरोधात त्या सगळ्यांना टार्गेट करायचं आणि त्या माध्यमातून संवैधानिक हक्कांची आणि इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करणं, हे काम किमान वंचितनं तरी करू नये। ज्यांना म्हणजे आंबेडकरांच्या घराण्यातून जे नेते येतात किंवा जे असं सांगतात की आपण त्यांचा वारसा चालवतोय, त्यांनी तरी किमान
आंबेडकरांच्या त्या संवैधानिक मूल्यांवरती किंवा ज्यांनी देशाला घटना दिलेली आहे त्या घटनेचा अशा पद्धतीनं अपमान करू नये. आता काँग्रेसच्या विरोधात म्हणजे नेमकं काय त्यांना अडचण आहे, कुठल्या गोष्टीचा जबाब ते मागायला गेले होते योगेंद्र यादव यांच्याकडे, तर त्यांचं म्हणणं आहे की भाजपप्रमाणेच काँग्रेससुद्धा आरक्षण संपवायला निघालेली आहे आणि तुम्ही या गोष्टीचं आम्हाला उत्तर द्या. तुम्ही काँग्रेसच्या समर्थनार्थ सभा घेताय, भारत जोडो अभियानाच्या अंतर्गत लोकांना सांगताय की मतदानाचा हक्क जो आहे तो तुमचा नीट जागरूकतेने बजावा आणि महाविकास आघाडीला मतदान करा, पण काँग्रेससुद्धा आरक्षण विरोधी नाही आहे का हे सांगा, असं वंचितच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. आता त्याला कारण काय आहे, तर 1 ऑगस्टला यावर्षी सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की SC-ST आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार सरकारला आहे. उपवर्गीकरण म्हणजे काय, तर SC-ST समूहाचं जे एकत्रित आरक्षण आहे त्याच्यामध्ये काही जातींना लाभ जो आहे तो पुरेसा मिळालेला नाही आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी काही आरक्षण अंतर्गत राखीव ठेवणं, म्हणजे जसं ओबींचं सब कॅटेगरायझेशन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, काही जातींना म्हणजे धनगर असतील, वंजारी असतील, त्यांना स्वतंत्र प्रवर्ग तयार केलेले आहेत ओबीसीमध्ये आणि तेवढं आरक्षण त्यांना राखीव देण्यात आलेलं आहे. तशाच पद्धतीचं आरक्षण SC आणि STमध्ये मात्र नाही आहे, ते संपूर्ण एका समूहासाठी आहे. आता वंचितचा मुद्दा हा आहे की या निर्णयाचा विरोध काँग्रेसनं केलेला नाही आहे. याच निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं असं देखील म्हटलेलं होतं की ओबीसींच्या प्रमाणे क्रीमी लेअर जी आहे ती SC-STला सुद्धा असली पाहिजे. साहजिक आहे की क्रीमी लेअरचा मुद्दा जो आहे तो कोणीच राजकीय पक्ष मान्य करणार नाही, कारण एक मोठा बॅकलेश त्या माध्यमातून येऊ शकतो याची कल्पना त्यांना आहे आणि त्यामुळं क्रीमी लेअरच्या मुद्द्यावरती सगळ्यांनीच तातडीनं विरोध केलेला आहे. काँग्रेसनं सुद्धा SC-STला क्रीमी लेअर नसावी असं म्हटलेलं आहे, पण सब कॅटेगरायझेशनबद्दल मात्र थेट भूमिका काँग्रेस पक्षाची अजूनही ठरलेली नाही आहे. कर्नाटक आणि तेलंगणा जिथं काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी सब कॅटेगरायझेशनचं स्वागत केलेलं आहे. काँग्रेसच्या हायकमांडनं याच्या संदर्भात एक बैठक बोलावून आपली भूमिका निश्चित करण्याचं ठरवलेलं होतं, पण त्याच्यानंतरसुद्धा ठोस भूमिका जी आहे ती समोर आलेली नाही आहे आणि त्यामुळं वंचितचा हा प्रश्न आहे की हे सब कॅटेगरायझेशन करणं म्हणजे आरक्षण संपवण्याचाच प्रयत्न आहे आणि तो भाजपप्रमाणे काँग्रेस देखील करत आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की भाजप सत्तेत आहे, भाजपनं त्या सुप्रीम कोर्टातल्या केसमध्ये ॲफिडेविट दिलेलं होतं, काँग्रेस आत्ता विरोधात आहे. त्यामुळं जर त्यांची एकत्रित भूमिका काय आहे, प्रमुख पक्ष म्हणून त्यांनी ती सांगितली पाहिजे, पण आरक्षणाच्या विरोधात म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी हे आरक्षणाच्या बद्दल असं म्हणतात की 50% मर्यादा आम्ही ओलांडून आरक्षण देऊ, कोणाच्याही म्हणजे जातनिहाय जनगणनेबद्दल पण ते समर्थन करत आहेत की ज्यांची जितनी संख्या आहे तेवढा त्यांना हक्क जो आहे तो मिळालेला पाहिजे, तर त्या काँग्रेसवरती हा आरोप जो आहे तो आता केला जातो आहे. पण नक्कीच ही अशा पद्धतीची हुल्लडबाजी जी आहे ती मात्र अपेक्षित नाही आहे. या घटनेबद्दल योगेंद्र यादव यांनी काय म्हटलं ते देखील ऐका. महाराष्ट्र विधानसभा चुनाव के बीच आज यहाँ अकोला में जो हुआ उसे हर लोकतांत्रिक व्यक्ति को चिंता करनी चाहिए. भारत जोड़ो अभियान की तरफ से 3 दिवसीय विदर्भ का हम सब लोगों का दौरा चल रहा है. मेरे साथ उल्का महाजन जी हैं, भारत जोड़ो अभियान की महाराष्ट्र की संयोजक, और भाई संजय मंगला गोपाल जो कि भारत जोड़ो अभियान के राष्ट्रीय सचिव हैं, महाराष्ट्र के सह संयोजक भी हैं. हम सभी साथी अलग अलग शहरों में जाके संविधान पे खतरे के बारे में सम्मेलन कर रहे हैं. आज अकोला में महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम के साथ मिलके ऐसा ही एक सम्मेलन आयोजित किया, लोकतंत्र को खतरा और हमारा वोट, इस विषय पर उल्काताई बोली, संजय भाई बोले, बहुत शानदार सभा थी, इतनी बड़ी संख्या में महिलाएं वहां पे आई थी. और जैसे ही मेरा बोलने के लिए नाम लिया गया, एक व्यक्ति दौड़ के आया, उसने पहले माइक पकड़ा, उसके पीछे 10 लोग आए, उसके पीछे 50-60 लोग और आए, चिल्लाना और बार बार उंगली उठा के बड़ा आक्रामक तरीके से चढ़ रहे थे हमारे ऊपर. हम बस बैठे रहे. एक बार बार मैंने कहा आप बोलने दीजिए, मैं आपके सब सवालों का जवाब दूंगा, लेकिन जाहिर है ये उनकी कोई नीयत नहीं थी. केवल और केवल हुड़दंग मचाना,
हमला करना। 8-10 मिनट तक हमारे साथियों ने घेरा बना के उनको रोके रखा, लेकिन एक स्थिति आई जब लग रहा था कि पूरे 50-60 लोग हमारे ऊपर आके गिरेंगे और पीछे कोई जगह नहीं थी हमारे पास। उस वक्त पुलिस ने हमसे आग्रह किया कि हम वहां से निकलें। पुलिस हमारे को बाहर निकाल के लेके आई। हुड़दंगियों ने वहां हमारा पुलिस की गाड़ी तक पीछा किया, कुर्सियां तोड़ी, मेज तोड़ा, सब कुछ वहां पे किया। मैं पिछले 25 वर्ष में महाराष्ट्र में न जाने कितनी बार आया हूं, न जाने कब कब कहां कहां व्याख्यान दिए हैं, ऐसा कभी एक बार भी नहीं हुआ। ये महाराष्ट्र के लिए दुखद बात है। ये संविधान की रक्षा करने वालों के लिए, लोकतंत्र में विश्वास करने वालों के लिए दुखद बात है। हमारा एक ही संदेशा था कि हमारा अपना कोई कैंडिडेट नहीं है, बाबा साहेब का संविधान हमारा कैंडिडेट है। इस संदेश को लेके आने वालों के साथ ऐसा बर्ताव होना, ये लोकतंत्र में विश्वास करने वाले सब लोगों के लिए चिंता की बात है। मुझे विश्वास है कि इसकी शिनाख्त की जाएगी, ये काम किन्होंने किया, किस इशारे पे किया, कौन लोग थे जो डरे हुए थे कि हम अपनी बात न रखें। लेकिन एक बात जरूर कहता हूं, अकोला की जनता दोबारा आएगी, बुलाएगी तो मैं निश्चित वहां आऊंगा। आणि या सगळ्या घटनेवरून महाराष्ट्रामध्ये जे घडते म्हणजे आपण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळलेली आहे हे बघितलं। आमदार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गोळीबार करतायत, माजी मंत्र्याला अगदी भर चौकामध्ये गोळ्या घातल्या जात आहेत आणि पाठोपाठ महाराष्ट्रातली ही परंपरा दुसऱ्याचा विचार न ऐकता धुडगूस घालण्याची ही आता इतर विचारप्रवाहांमध्ये सुद्धा येते का, याचं वाईट वाटतं। तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं? वंचितची ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।